आपण पाहता इथे परिस्थिती खूप भयंकर आहे। जिकडे तिकडे घरांची पूर्ण राख झालेली आहे आणि महाराष्ट्र वाईज वेब न्यूज सध्या येथील पाहणी करत आहेत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वाईज वेब न्यूजचे संचालक संपादक आयुष्मान पंडागे सर। आपण त्यांच्याकडून थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर काय सांगाल? 7 तारखेला जेव्हा इथे अग्नितांडव झालं आणि सर्व घरं उद्ध्वस्त झाली, कुटुंब रस्त्यावर आले, नेसत्या कपड्यांनीशी लोक आहेत इथे आणि सरकारमार्फत जी मदत तातडीने मिळायला हवी होती, उदाहरणार्थ ताबडतोब यांना ताडपत्र्यांचे शेड देणं, मुबलक पाण्याची व्यवस्था करणं, लाईटची व्यवस्था करणं, शौचालयाची व्यवस्था करणं, फिरते शौचालयाची व्यवस्था करणं, अशा ज्या आणि प्रथमोपचार करण्यासाठी आरोग्य केंद्र उभारणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या इथे शासनामार्फत करणं गरजेचं होतं। त्या काही केल्या गेल्या नाही। मात्र त्याच वेळेस सामाजिक संघटनेचे जे काही कार्यकर्ते आहेत, विविध सामाजिक संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांचं कार्य इथे फारच कौतुकास्पद आहे। त्या मानाने सरकार अत्यंत निष्ठुर वागल्याचा इथे मला प्रत्यक्ष अनुभव आला। मी 2 दिवसापासून इथे फिरतोय, आजही आपल्या टीम सोबत इथे आलोय। लोक सरकारवर चिडलेले आहेत, नाराज आहेत। आजही ज्या तातडीने मदत यंत्रणा पोहोचायला पाहिजे होती सरकारतर्फे, ती काय पोहोचवली जात नाही। सर्वेक्षणामध्ये पण फार घोळ आहे, बऱ्याच लोकांचं सर्वेक्षण झालं नाही आणि पुनर्वसनाचं मेन मोठा प्रश्न आहे इथे। ह्या लोकांचं पुनर्वसन होणं फार गरजेचं असतं आणि पुनर्वसनासाठी सर्वे होणं गरजेचं असतं। हा सर्वे योग्य पद्धतीने सरकारी यंत्रणामार्फत आजही केला जात नाही, ही फार खेदाची गोष्ट आहे। धन्यवाद सर। आपल्यासोबत आहेत रवींद्र थोरात सर, आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून थोडीशी प्रतिक्रिया जाणून घ्या। सर काय सांगाल? मी गेल्या आठवड्याभरापासून MW न्यूजला ही बातमी सतत टाकत आहे। मी या संदर्भामध्ये शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा याच्याशी सुद्धा बोललेलो आहे की एक तारांकित प्रश्न आपण उपस्थित करावा आणि ह्या लोकांवर जो काही संकट कोसळलेलं आहे त्यांना पुनर्वसनाचा प्रश्न त्यांचा मार्गी लावून द्यावा। मात्र प्रत्यक्षदर्शी इथे आल्यावर असं आढळून आलेलं आहे की इथे कुठल्याही प्रकारे लोकांना अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, आरोग्याची सुविधा असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा इथे मिळालेल्या नाहीत। मी महाराष्ट्र शासनाला या सर्व नागरिकांतर्फे एक विनंती करू इच्छितो की अजूनपर्यंत आपली यंत्रणा इथे पोहोचलेली नाही, तर आपण लवकरात लवकर ज्या लोकांना ज्या काही मूलभूत त्यांच्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, ह्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा त्यांना लवकरात लवकर त्यांना आपण आपल्या माध्यमातून मिळवून द्याव्या आणि या सर्व लोकांना SRA योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच जे स्टेटमेंट दिलेलं आहे की SRA योजनेअंतर्गत या सर्व लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्या सर्वांनाच एक न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना मी सरकारतर्फे पोचवू इच्छितो। धन्यवाद सर। अविनाश गायकवाड सोबत अमोल जगधनी, MW न्यूज, मुंबई।